फेकले। हे प्रकाशन आपण करूया सर्व मिळून। इंडिया एक आयडिया, लेखक आदरणीय राजनजी राजे यांच्या संकल्पनेचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे इंडिया एक आयडिया। अतिशय प्रेरणादायक असं आपण त्या पुस्तक म्हणू शकतो। आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी मिळून या पुस्तकाचं प्रकाशन केलं असं मी जाहीर करतो। आणि यानंतर ज्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत ते महाराष्ट्राचं नेतृत्व आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब आगे बढ़ो। काही वेळातच आता उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण बघतोय दोन दृश्य बघतो, एकीकडे ठाकरे गटाचा भगवा सप्ताहानिमित्त सगळा मेळावा आहे आणि दुसरीकडे काही वेळापूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगतांच्या बाहेर जोरदार राडा घातलेला आहे। गाडीवर फेकण्यात आला होता। या बांगड्या आपल्याला दिसतात खूप मोठ्या प्रमाणावरती ताकद दाखवल्यानंतर बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जसं उत्तर दिलं। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण टाकलं, काही ठिकाणी बांगड्या फेकल्या। मनसेचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते। थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये घुसले, त्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ताफ्यावर शेण फेकलं, काही ठिकाणी नारळ देखील फेकलेले आहेत। राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याचा ताफा अडवून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये राडा घातला होता। भाषण करूच नये आणि केवळ घोषणांचाच कार्यक्रम करूया, कारण या नुसत्या घोषणा नाहीये तर तो एक द्वेष आहे, उद्वेग आहे, उत्साह आहे, संताप आहे। पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार। जसं आता हे मिंदे सरकार करतंय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ। आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार। राजन, तुम्ही सांगितलं, मी दोघांची भाषणं ऐकत होतो आपल्याप्रमाणे, त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही। राजेजी बोललेत, आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलल्यात, प्रत्येकाने आपापले विचार मांडले। पण राजन, तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे। दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्याने काही केलं नाही। 3 महिने थांबा। हे सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर माहितीत नाही, चांडळ चौकडे आहे म्हणतात। हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा। यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया। हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत। ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती। विषय अनेक आहेत आणि संजयने उत्तम भाषण केलेलं आहे। आता उत्सुकता नमखराम 2 ची आहे, समोर दिसतोय, पण तो जगाला दाखवायचा आहे। फक्त संजय एकच ती नागाची उपमा दिली, नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही, तर मांडूळ आहे।
गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या. ज्याला फणाच नाहीये, हे सरपटणारे प्राणी आहे. फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारा मांडूळ आहे.